सुरुवात या ऐकूया पुढे एकदा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे रायगड क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीप पाटील सर मुरबी यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. यस, थँक्यू जगदीश पाटील. नक्कीच आपण पाहतोय रियांश 11 घेसर वर्सेस दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो संघ आहे आगासन ओम साई. यस, इथे फिल्डिंग आपण पाहतोय ओम साई आगासन संघाचे आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो मात्र घेसर संघाला. हॅलो, यस, क्या बात आहे, जबरदस्त अप्रतिम प्रयत्न इथे पाहायला मिळतात. गोलंदाज विराज मुंडे आगासन खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती नक्कीच सन्माननीय आमचे रंगनाथ दादा चौधरी आणि संतोष दादा बेडेकर हे उपस्थित झालेले आहेत. कारण भारत देशामधली सर्वात टेनिस क्रिकेट विश्वाची लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आत्ताच आपण पाहिला. त्या स्पर्धेमध्ये खूप सुंदर योगदान या व्यक्तिमत्वांचं राहिलंय. तर इथे मात्र हा चौकार आलाय फलंदाज सूरज मात्रेच्या बॅटमधून. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. तर इथे मात्र चौकार आलाय फलंदाज सूरज मात्रेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र विकेटच्या पाठी जातोय. येस, लॉंग स्टॉप, चेंडू सीमा पलीकडे आलाय, चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार सूरज मात्रेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला चेंडूचा विचार केला तर नक्कीच निर्धाव पाहायला मिळाला. 2 चेंडू सुरुवातीचे रामकृष्ण निर्धाव आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र फलंदाजाने देखील कस काढलाय आता गोलंदाज विराजचा. ओहो, हा चेंडू मात्र अप्रतिम होता. ऑफस्टिकच्या जवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय कारण पूर्णपणे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता सूरजचा. हा निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. घेसर वर्सेस आगासन असा सामना आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये. कारण आगासन संघाचा तो सामना कोण विसरेल. कारण खऱ्या अर्थाने रोमहर्षक कसा असतो याचं उदाहरण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही काय करतोय, कोणत्या पद्धतीने आम्ही सामना खेळतोय आणि खरोखरच पैसा वसूल सामना आपण पाहिला होता सोनारपाडा वर्सेस घेसर. असं वाटलं होतं की सामना नक्कीच आगासन जिंकेल कारण ती मॅरेथॉन इनिंग खऱ्या अर्थाने आपण केजूची पाहिली. केजू आऊट झाल्यानंतर आलेला प्रेशर, परंतु 2-10 समीकरण आल्यानंतर फुलटॉसवरती हुकलेला ओमकार चेंडू, बरेच काही गोष्टी घडल्या त्या मॅच मध्ये. यस, पंचल काहीतरी रेपर वाईट साठी ऑन फील्ड डिसिजन. यस, आपल्यालाच द्यायचं आहे, नाही वाईट आहे. ओके, चला, नो ऑब्जेक्शन. अंपायर डिसिजन फुल अँड फायनल डिसिजन असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. चला, कारण पुढे आपल्याला अजून सामने खेळ पाहिजेत. अशा बऱ्याच आठवणी असतात कृष्णा आणि त्या नक्कीच आपल्याला दाखवाव्या लागतात आणि त्याच आठवणी घेऊन मात्र खेळाडू खेळत असतात. खऱ्या अर्थाने बीती बातों को भूलना पडता है और नक्कीच त्या गोष्टी मात्र विसरून मात्र नव्याने आम्हाला काय करायचं आहे या गोष्टी लक्षात घेऊन मात्र हे खेळाडू संघ मैदानामध्ये खेळत असतात. तिथे 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत षटक, पहिला षटक संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा त्या 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन गोलंदाज विराजची आपण पाहिली.
तर आज दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे सुक्रेशेठ पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. आणि या स्पर्धेसाठी पाहतोय आपण आमचे नारिवलीचे श्रीमान रुपेश शेठ पाटील यांच्या वतीने 11,000 रुपयाचं डोनेशन दिलंय. त्याचबरोबर सन्माननीय सौरभ शेठ भोईर यांच्या वतीने 10,000 रुपये आणि हनुमान पाटील जे भंडारले आहेत त्यांच्या वतीने 5,000. तिसऱ्या पंचांची मागणी बीमर साठी केली गेली. चला पंच आपण चेक करूया. राजीव काटे इथे आहेत, चेक करतील. प्रेक्षक बऱ्याच संख्येने आता इथे उपस्थित होत आहेत. बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत. रेग्युलरला मात्र इथे सुरुवात झाली आहे. यस, इथे गोलंदाज केजू आलाय, नो बॉल कॉल आहे. यस, इशारा नक्कीच पंचाने इथून दाखवलाय. आणि O+1 म्हणजे नक्कीच या 5 धाबा येतील, कारण या चेंडूवरती चौकार देखील आलाय. केजू मुंडे पुन्हा एकदा मोडतो विकेट. हा चेंडू मात्र शॉर्ट फाईन मधून चेंडू काढला जातोय. डीप मध्ये नक्कीच चेंडूला अडकवला जातोय. तत्पूर्वी मात्र 2 धाबा इथे कंप्लीट होतील. 2 धाबेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. दुर्वेश म्हात्रे आणि सूरज म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. दुर्वेश मडबे आणि सूरज म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. घेसर वर्सेस आगासन असा सामना आजच्या रात्रीतील एक रंगतदार स्थितीमध्ये चाललेला सामना आहे. आजचा पहिला रेग्युलरचा सामना आपण पाहिला, जो देसाई वर्सेस निलजे, तेव्हा ते देसाई संघाने विजय संपादन केला. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषा गाठेल. चौकार आलाय. क्या बात है. यस, जबरदस्त. बघा, जसा माहोल तसे गाणे वाजवले जातात आमच्या डीजे च्या माध्यमातून. कारण सचिन शेठ भोईर यांची एंट्री आपण पाहिली मैदानामध्ये. रॉयल एंट्री, गाड्यांचा ताफा, आणि ते आज या व्यासपीठावरती पाहतोय आपण. त्यांना त्यांच्या माध्यमातून हे संगीत आहे. केजू पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज केजूचा हा चेंडू फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. जबरदस्त फिल्डिंग आहे विराजची. आणि इथे मात्र एकच धाव मिळेल, कारण वेगाने चेंडूवरती आला. जसा चेंडू हातामध्ये विसावला तसा फेकण्याचा प्रयत्न, कारण थोडीशी मिस्टेक अशा लॉंग फिल्डिंग मध्ये ह्या 2 धावा देऊन जातात. परंतु तिथे मात्र चांगली चालाकी विराजने दाखवली आहे. 2 धावा, 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 20 वरती. 20 धावा विदाउट लॉस. सुरुवात अच्छा चांगली आहे माझ्या मते घेसर संघाची. रामकृष्ण पाटील आमच्या सौम्य स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, कारण आतिश पाटील झलपानमध्ये गेलेले आहेत. त्यांची थोडीशी हेल्पिंग इथे रामकृष्ण करतात. रामशेठ भोईर आमचे चांगलं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेला. केजू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गोळीच्या वेगाने निश्चितच जाईल. यास, इथे मात्र चौकार आलाय. क्या बात आहे. बघा बच्चा पार्टी कशी नाचते. मस्त. बिगुल देखील त्याने आणलेत. जसे चौकार येतील तसे आम्ही वाचू. कुठेतरी जत्रा होते असं वाटतंय. 20 ह्या 4 धाब्याने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 24 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना केजू मुंडे पुन्हा एकदा. सूरजसाठी हा चेंडू. क्या बात आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. फलंदाज होईल बाद. सूरज मात्रेला परतावा लागेल. 24 वरती पहिली विकेट.
वाढताना आपल्याला दिसतोय. घेसर वर्सेस अगासन असा सामना आजच्या रात्रीतील आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. रेग्युलरचा हा दुसरा सामना आहे. उलटॉस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट मिड ऑफला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धावफलकावरती धाबा आहेत त्या 25 धाबा, 1 गडी बाद. दोन षटकानंतर 25 धावा, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज विराज आलाय. ज्या विराजने पहिला षटक फेकला, पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये 2 चौकार होते, म्हणजे 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत त्याच्या माध्यमातून. हो हो, इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका आहे. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. काय बाद आहे, जबरदस्त फिल्डिंग आहे सिद्धेश मुंडेची. काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये जाऊन त्यांनी चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम फिल्डिंगचा प्रयत्न सिद्धेशचा राहिलाय, म्हणजे किमान 2 धाबा इथे वाचवलेत त्याने आपल्या संघासाठी. या 2 धाबेने मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 वरती. नवनाथ पाटील आणि दुर्वेश मडवी ही जोडी मैदानामध्ये अप्रतिम खेळ मैदानामध्ये रंगतोय. कारण बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून देखील सामन्याचा आनंद घेतात. कारण अगासन वर्सेस घेसर असा हा सामना आपण पाहतो. यानंतर खोनी वर्सेस वाडेकर बिग फाईट असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला सूचना आहे की इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये गोलंदाज तयार, विराज मुंडे समोर फलंदाज नवनाथ पाटील. हेटा मोर्दो विकेट. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल. सिंगल आली आहे. एका धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ते 28 वरती. 28 रन्स, 28 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये देसाई संघाने 65 धाबा केल्या होत्या. 66चं आव्हान असताना मात्र 6 धाब्याने मात्र सामना गमवावा लागला होता तो टीम निलजेला. पण इथे मात्र किती धावा उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण घेसर संघाला देखील माहिती आहे समोर एक अतिशय कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघांच्या यादीतील एक मोठं नाव अगासन, त्यांच्या समोर आम्ही खेळतोय. किमान इथे 60-65 धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. आणि अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न तो घेसर संघाच्या माध्यमातून केला जातोय. हो हो, क्या बात आहे. एष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विराज मुंडेला अजून एक सफलता मिळते. ओप्पो कंपनीचा मोबाईल या ठिकाणी घाल झालाय, पडलाय. जर कुणाला मिळाला असेल तर आणून द्या. जेव्हा रॉयल एंट्री झाली त्याच दरम्यान मात्र इथे कुठेतरी तो मोबाईल पडलेला आहे सर. चला नक्कीच. आता सध्याच्या घडीला मोबाईल वगैरे सापडले तर आणून देतात लोक. आता प्रामाणिकपणा आलाय सर्वांकडे. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना गोरख मांगरुळकर आता मैदानामध्ये येतोय. घेसर संघाचं नाव ज्या वेळेला येतोय रियांसी 11 घेसर संघ या नावाने आज हा संघ खेळतोय.
आणि गोरख मांगरुळकर यांचा बराच अनुभव आपण नेहमीच पाहिलाय. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन आज तो मैदानामध्ये अजूनही खेळतोय. नवके खेळाडू बरेच घडतायत. अशा सिनियर खेळाडूंच्या नेतृत्वामध्ये नवीन नवीन खेळाडू खेळ करत असतात. नवनाथ पाटील इथे मैदानामध्ये आहे आणि गोरख आता मात्र नवीन फलंदाज आलाय. तर या दरम्यान आमचे वडवलीचे मनोहर दादा पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी एक कूलर देण्यात आलंय. त्यांचं सहर्ष स्वागत सर. यस, पुन्हा एकदा विराज. हो हो, क्या बात आहे. वाईडर करण्याचा प्रयत्न बघा किती जवळून चेंडू ट्रॅव्हल करतोय. हो प्रतिम, वेगावरती स्वार होणा चेंडू होता आणि इथे मात्र डॉट चेंडू आलाय. हा षटक मात्र निर्णायक राहिलाय माझ्या मते गोलंदाज विराजचं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा पाहिल्या तर नक्कीच चांगल्या धावा होत्या, परंतु या धावामध्ये या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक दिलाय विराजने. तर या दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय RR इम्प्राचे सर्व सन्माननीय श्यामशेठ पाटील साहेब यांचं या मंचावरती आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे, काय गोलंदाजी होते, जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. कारण अशाच तर चेंडूची वाट पाहतच असतात गोलंदाज आणि नक्कीच संघाला देखील तो सुरक्षित स्थान देण्याचा प्रयत्न करतोय. गोरख मांगरुळकर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतोय. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस होता कुबरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे, यस, थ्रो थोडासा लेझी आलाय. प्रयत्न बघा अप्रतिम होते दोन्ही फलंदाजांचे. यालाच म्हटलं जातं अखोश सुरमा चुराना. आणि नक्कीच ते प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज. 3 षटके संपले, धावपालकावरती धाबा आहेत तब्बल 30 धाबा. यस जगदीश. तर या स्पर्धेचे आयोजक जयेंद्र पाटील यांना विनंती करेन, त्याचबरोबर सावलाराम पाटील आपण यावं. आपल्या असे काही मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि भारतीय जनता पार्टी दिवा मंडळाचे अध्यक्ष सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती चालणारा भारतातील एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी, आणि या भारतीय जनता पार्टीसाठी सलग सातत्याने हे युवा नेतृत्व सातत्याने काम करणाऱ्या दिवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ भोईर यांचा या ठिकाणी केला जाईल शाही सत्कार. त्यामुळे त्यांना विनंती करेन आपण यावं. रामशेठ भोईर आपण सुद्धा या. रामशेठ भोईर, कालूराम पुलरे, गणेश बुवा, चला आपण सचिन भाऊ भोईर यांचा या ठिकाणी सदिच्छा सत्कार सोहळा संपन्न होत असताना ज्यांची आपण रॉयल एंट्री पाहिली. क्या बात आहे. आपण पाहतोय व्यासपीठावरती हा सन्मान होतोय ज्यांची रॉयल एंट्री खऱ्या अर्थाने यांचा गाड्यांचा ताफा आपण पाहिला. भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष दिवा सन्माननीय आमच्या सचिन शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे करण्यात आलाय. कारण युवा मोर्चा म्हटलं तर देशाला सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी युवकांचं प्रेरणा, युवकांचे स्थान सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पुढचा सन्मान निलेशजी भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. निलेशजी भोईर, खोणे आणि वाडेकर दोन्ही संघ या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टीम खोणी संघ आणि जय जलेश्वर वाडेकर. निलेशजी भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर सुमितजी मडवी हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण करतोय या सदिच्छा सत्कार. यथोचित सन्मान आलेल्या सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. राणी डाब्याचे प्रोप्रायटर आणि कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष या स्पर्धेचे शिल्पकार जयेंद्र पाटील यांच्या शुभास्ते हे सन्मान आपण पाहतोय. आत्माराम गोरपेकर यांना विनंती करेन आपण या. आत्माराम, त्यांच्या आपण सुमितजी मडवी यांचा सुद्धा आपण सन्मान करू.
त्यानंतर धुवेश मडवी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. मनोहर गोरपेकर याला विनंती करेन, या मनोहर या पटकन. त्यानंतर सन्माननीय आशिषजी पाटील आणि दीपेशजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, यावं आपण. समीरजी चव्हाण, रवी मुन्नवकर आणि शैलेशजी भोईर ही सर्व मंडळी आपल्याला विनंती आहे आपण या, त्यांच्या नावाचा उल्लेख केला. नाना या, अमंग काका आपल्या असे आपण या मंडळींचा आपण सन्मान करू. सामना सुद्धा तिकडे सुरू झालेला आहे. दीपेशजी पाटील, आशिषजी पाटील, समीरजी चव्हाण ही मंडळी उपस्थित आहेत. तर 33 धावा धावपलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ ते सुरू आहे. नागराज मुंडे गोलंदाज आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. ती आगासन संघाची 2 षटकं आपण नक्कीच 2 षटकामध्ये वर्चस्व घेसर संघाचं पाहिलं. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला विराजने पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. त्याचबरोबर कैलास पाटील याला विनंती करून आपण या. समीरजी चव्हाण, रवींद्र मुन्नवकर यांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. कैलास. तर इथे षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. आशिषसाठी फक्त सागर भैर घेसर आणि हेमंत पाटील देसाई यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी आशिषसाठी 2000 आहेत. हो, मोठा फटका आहे, क्या बात आहे, जबरदस्त. आशिष भोईरच्या बॅट मधून हा षटकार आला, एक आलाय, 2 यायचे. त्याचबरोबर भास्कर पाटील याला सुद्धा विनंती करेन या. भास्कर, शैलेशजी भोईर आणि मुन्नवकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आमचे नवनाथ पाटील. नवनाथने हा षटकार मारलाय, माफी असावी, कारण इकडे आम्हाला वाटलं की आशिषने मारलाय, कारण बक्षीस लावल्यानंतर खेळाडूंमध्ये देखील स्फूर्ती येत असते. पण इथे तसं नाहीये. 41 धावा धावफलकावरती 4 षटके इथे संपलेत. 4 षटकानंतर 41 धावा, अजूनही 40 झाले, 40 झालेत, 41 दिसतात बघ तिथे, 40 झालेत. तर अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. गोलंदाज ओमकार पाटील. मगाशी मी तुमचा ठरवा काय? यस, 41 झालेत, 41. येस, ओके, थोडस करेक्शन होता, कारण कधी कधी आम्हाला तुमचं देखील मत पाहायचं असतं की तुमचं लक्ष आहे की नाहीये. त्याचबरोबर पुढचा सन्मान आमचे भाचे दिव्याचे प्रणव भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करू. शिवदास पाटील या. कारण हाच तर काम आहे कॉमेंटरचा. चुकीला आम्ही सॉरी बोलू शकतो. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता, जबरदस्त. गोलंदाज आपण पाहतो ओमकार आलाय, एक अतिशय चांगला खेळाडू आहे. ओमसाई आगासन संघासाठी नेहमी चांगला तत्परतेने उभा राहणारा खेळाडू आहे आणि स्वतः कॅप्टन आहे. कॅप्टन्सी चांगल्या पद्धतीने तो हँडल करतोय. हो, क्या बात आहे, जबरदस्त, मस्त गोलंदाजी आहे ओमकार पाटीलचे. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट फेकलेत ओमकारने. कारण मगाशी थोडीशी ओमकारशी आमची चर्चा झाली, थोडासा नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधली ती लढत, थोडासा प्रेशर खूप होता आणि 12 वर्षानंतर त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि त्या ट्रॉफीवरती त्यांनी हात मात्र नक्कीच टाकलाय. परंतु नक्कीच संतोषदादा बेडेकर इथे आहेत, थोडक्यांमध्ये ती चुकली, काय हरकत नाही, प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करत राहा, यश नक्कीच लाभेल. इथे वाईट आहे, अवंतरचा इशारा आलाय, अवंतरच्या स्वरूपामध्ये एका धावेने मात्र धावसंख्या 42.
खरं मोठा इव्हेंट्स प्रत्येकाला वाटतं की आम्ही जिंकावं, ते स्वप्न असतं. ते स्वप्न मात्र साकार करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला मात्र रात्रंदिवस मेहनत करावी लागते. असे ते पुन्हा एकदा ओमकार समोर फलंदाज आशिष, ओ चेंडू सोडून दिलाय आणि आता तो देखील पाहत राहिलाय की का सोडला. असंच असतं, असं वाटतंय की चेंडू आता बाहेर जाईल, पण तसं नसतं. गोलंदाज देखील तेवढा चतुर आहे. डायरेक्ट एष्ट्यांवरती चेंडू, चेंडू क्लीन बॉल्ड. हॅलो, आदेश मैदानामध्ये आला. यस जगदीश. करण मुंडे आगासनचे आणि अभय मुंडे यांचं आगमन झालंय. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. रामशेठ भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं. चला, 3 चेंडूचा आता खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. आदेश मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र जागा सोडले. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यस, इथे सक्सेसफुल झाला. 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये. एका धावेने मात्र धावसंख्या आता 43 वरती जाऊन पोहोचली आहे. ओंकार पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये 3ऱ्या षटकानंतर कलाकणे आले. आगासन संघाच्या बाजूने मात्र सामना पाहायला मिळाला. पण इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मधून चेंडू गोलीच्या बेगाने स्टॉल करेल. लॉंग स्टॉप, चेंडू सीमा रेषा पलीकडे लॉंग लेगला ट्रॅव्हल करतोय. चौकार येतोय. चेंडू बाकी आहे या सत्रातील. फलंदाज नवनाथ पाटील. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती विराज येतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 2 धावा इथे कंप्लीट होतात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाहीये. 2च धावा. 2 धावेने मात्र इथे पहिला सत्र संपला गेलाय आणि पहिल्या सत्रानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 49 आणि 50 धावांची गरज आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या वाडेकरच्या विरोधात कोणी संघ टॉस केला जाईल. आणि या दरम्यान आमच्या मंचावरती ज्यांची रॉयल एंट्री झाली ते भारतीय जनता पार्टीचे दिवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ भोईर यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत झाली आहे. त्यांचं सतश आभार. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. सिद्धू पाटील वाडेकर आणि त्याच्या विरोधात कोणी. टॉस करण्यासाठी मी रंगनाथजी चौधरी हे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे आपण नाणेफेकी करणार आहोत या 2 संघामध्ये. चला, रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. खरं तर आदर्शवान व्यक्तिमत्व ज्यांना सातत्याने पाहिलं आपण.